हॅलो हॅलो चेक चेक हॅलो. स्वागतम, सहर्ष स्वागतम. प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर अंतर्गत शोभायात्रा संचलन सन 2024-25 मनपा टेंबलाईवाडी विद्यालय सहर्ष स्वागत करीत आहे. एक धगधगता आणि आकाशाला गवसणी घालणारा देशभक्तीपर अभिमान आविष्कार. अखंड भारत, अखंड भारत, अखंड भारत. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होऊन नव्या भारताच्या उभारणीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या आणि योगदान देणाऱ्या सर्व क्रांतिकारक महान विभूतींना विनम्र अभिवादन. भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, सुजलाम सुफलाम आणि देशभक्ती करते बनले. येथूनच पारतंत्र्याची सुरुवात झाली. उद्योग, शिक्षण आणि व्यापारातून त्यांनी आपले पाय घट्ट रोवले. या ठिणगीतून 1857चा उठाव झाला. यामध्ये अग्रभागी होते तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल आणि मंगल पांडे. हे बंड सुरूच राहिलं. इंग्रजांच्या उरात धडकी भरवणारी एक वीरांगणा समोर आली. पाठीवर बाळ, हृदयात स्वातंत्र्याची आग आणि हातात तेजस्वी शमशेर घेऊन रणभूमी गाजवणारी भारत कन्या म्हणजे राणी लक्ष्मीबाई. मैं लक्ष्मीबाई, महाराज गंगाधर राव की पत्नी, नवलकर वंश की वधू, प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है, जब तक मेरे हृदय में धड़कन है, जब तक मेरे श्वास में प्राण है, मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान, नहीं झुकने दूंगी मातृभूमि का मस्तक. मवाळ नेत्यांसोबत आणि बेझंट लारे ओढले जाऊ लागले. जहाल विचारांच्या क्रांतीने आसमंत हलू लागला आणि एक सिंह गर्जना निनादली. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. छोडो भारत. तरुणांमध्ये देशभक्ती जागृत होऊ लागली आणि एका आवाहनाने काळजाला हात घातला. कुछ हासिल नहीं होता और आजादी की कीमत है शहादत. आज मैं आप सबको कॉल देता हूं, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. जय हिंद. काही जणांनी घरावर तुळशी पत्र ठेवली. स्वातंत्र्य लढ्यात उड्या पडू लागल्या. तरुणाई पुढे येऊ लागली. स्वातंत्र्य धगधगत्या अग्नीत उरात पेटू लागले आणि ते 3 तरुण झाले, कारण हा भारत त्यांना अखंड ठेवायचा होता. मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे, रंग दे, रंग दे बसंती चोला, माए रंग दे. एकतेची वज्रमूठ घट्ट होऊ लागली. अहिंसेचा लढा सुरू झाला. लवकर नमतील ते इंग्रज कसले. वेगवेगळे सत्याग्रह सुरू झाले. चले जाऊच्या नाऱ्याने ब्रिटिश सत्तेला हादरे बसू लागले. एक महात्मा सर्वांना भारी पडू लागले.
सर्वांच्याच लढ्याला यश मिळालं, स्वप्न सत्यात उतरलं, 150 वर्षांचा कारावास संपला, ब्रिटिश जोखाडातून ही मायभूमी मुक्त झाली, ती सोन्याची पहाट उगवली. तो दिवस होता 15 ऑगस्ट 1947. साऱ्या देशाला आनंदाची भरती आली, सारा देश आनंदात चिंब होऊन गाऊ लागला. कहीं दिवाली की जगमग है, होली के कहीं मेले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून अवतरली आणि ते संविधान भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द केले. कारण हा भारत त्यांना अखंड ठेवायचा होता. भारत प्रजासत्ताक झाला, प्रगतीची वाट चालू लागला. डॉक्टर स्वामीनाथन यांच्या हरित क्रांतीने काळ्या मातीत हिरवं सोनं पिकू लागलं. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली, चाकांना गती आली. यातूनच मेक इन इंडिया मिशन सुरू झालं. विज्ञान आणि तंत्रज्ञानानं अवकाशाला गवसणी घातली. आर्यभट्ट उपग्रहापासून ते चंद्रयानापर्यंतची प्रत्येक झेप विकासाची नांदी ठरत गेली. विक्रम लँडरचं चंद्रावर पहिलं पाऊल पडलं आणि एक नवा इतिहास रचला गेला. कारण हा भारत अखंड व्हावा ही आमची इच्छा. 8, 7, 6, 3, 2, 1, 0. कलेतून साकारलेली प्रत्येक प्रतिमा साता समुद्रा पार गेली आहे. नृत्य, नाट्य, संगीतानं ताल धरलाय, सुरांच्या अभिनयानं फेर घातला. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला गेला तो दादासाहेब फाळके यांच्या कॅमेऱ्यातून. खशाबा जाधव ते मेजर ध्यानचंद, कपिल देव ते सचिन तेंडुलकर आणि पी.टी. उषा ते नीरज चोपडा, स्वप्नील कुसाळे, गुकेश यांनी क्रीडेच्या रणांगणात बाजी मारली. मदर तेरेसा ते सिंधुताई सपकाळ, आनंदीबाई जोशी ते किरण बेदींपर्यंत सर्वांनी संस्कार आणि संस्कृती जपण्याचा, शांततेचा सर्वांना संदेश दिला. पण या अखंड भारताच्या अखंड प्रवासात अनेकांची वाईट नजर लागली. या मातृभूमीवर वाईट नजर पडली. देशांतर्गत आणि शेजारील राष्ट्रांची आक्रमणे झाली. या देशाने स्वतःहून आक्रमण न करता प्रत्येक आक्रमणाला सडेतोड उत्तर दिले. या अखंड भारताला तोडायचा प्रयत्न झाला. पण या भूमीला रक्ताचाच अभिषेक हवा असेल तर
ऐ मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। एवढं होऊनही काही आव्हानांना अजून तोंड द्यावं लागतंय. हिंसा, भ्रष्टाचार, जातीयवाद, धर्मवाद, आर्थिक विषमता, असुरक्षितता अशा अनेक गोष्टींनी एकतेचा आणि अखंडतेचा भारत पोखरला जातोय. पण असं शांत बसून चालणार नाही. चला एकत्र येऊया मातृभूमीसाठी. प्रत्येक आव्हानांना छाताडावर झेलूया. कारण भविष्यात हा भारत सामर्थ्यशाली, बलशाली आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील शक्तिशाली भारत बनवणार यात तिळमात्र शंका नाही. कारण माझा भारत देश अखंड होता, तो अखंड आहे आणि अखंडच राहील. भारत माता की जय हिंद.